आणि दृश्य आहेत अमरावतीमधली। नवनीत राणा आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। आज त्यांच्यासाठी दोन अर्थांनी महत्त्वाचा दिवस आहे। एकीकडे भाजपच्या उमेदवार म्हणून महायुतीच्या उमेदवार म्हणून ते अर्ज भरतील, तर दुसरीकडे त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्रासंदर्भात सुप्रीम कोर्टाने राखीव ठेवलेला निकाल सुद्धा आजच दिला जाणार आहे। नवनीत राणा उमेदवारी अर्ज भरत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः उपस्थित असतील। थोड्याच वेळात एक छोटेखानी सभा होणार आहे आणि अर्जही भरला जाणार आहे। त्याआधी त्यांनी देवाचं दर्शनही घेतलं। नवनीत राणा यांची उमेदवारी बरीच वादातली उमेदवारी आहे। नवनीत राणांनी आपल्या पक्षातनं भाजपमध्ये प्रवेश केला, ही उमेदवारी मिळवली, परंतु महायुतीतले स्थानिक कार्यकर्ते, स्थानिक पदाधिकारी नवनीत राणांची ही उमेदवारी मान्य करून त्यांना समर्थन देण्यासाठी तयार नाहीयेत। आपले प्रतिनिधी प्रणय निर्माण आपल्याला माहिती देतात। प्रणय, नक्की त्यानंतर नवनीत राणा आज आपला भाजपकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्याचे आज नामांकन अर्ज दाखल करणार आहे। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित राहणार आहे। परंतु नामांकन अर्ज भरण्यापूर्वी एक जाहीर सभा होणार आहे दसरा मेळाव्यावर आणि दसरा मैदानावर, आणि त्यापूर्वी त्या आता अमरावतीची जी कुलदैवत आहे मा अंबादेवी आणि एकविरा मंदिर या ठिकाणी त्या महाआरती करतील आणि इथे पूजा अर्चना करतील। आणि त्यापूर्वी ते ज्या ठिकाणी 111 फुटाचं जे हनुमानजीची मूर्ती उभारणार आहे त्या ठिकाणी जाऊन ते दर्शन घेऊन आले आणि आता अंबादेवी मंदिरमध्ये महाआरती होईल। यावेळी भाजपचे सगळेच नेते, पदाधिकारी आणि महायुतीचे घटक पक्ष हे सगळेच कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित राहणार आणि त्यानंतर नवनीत राणा इथून महाआरती केल्याच्या नंतर ज्या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे दसरा मैदानावर त्या ठिकाणी नवनीत राणा जाणार आहे। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपस्थित राहणार आहे। ज्ञानदा, प्रणय, नवनीत राणा यांच्या उमेदवारीला महायुतीतनंच मोठा विरोध सुद्धा झाल्याचं आपण पाहिलं, खास करून अडसूळ कुटुंबियांचा। तरी सगळी नाराजी शमवणं, शांत करणं हे आव्हान किती मोठं असेल? नक्की ज्ञानदा, घटक पक्ष मध्ये अडसूळ पिता पुत्र असो, त्यानंतर विशेष म्हणजे ज्या अमरावती लोकसभामध्ये मेळघाट आणि अचरपूर या मतदारसंघाचे जे दोन आमदार आहेत, प्रहारचे आमदार बच्चू कडू आणि राजकुमार पटेल, हे सुद्धा नवनीत राणाच्या उमेदवारीवरून त्यांनी विरोध दर्शवलेला आहे। आणि बच्चू कडूंनी तर थेट प्रहारकडून दिनेश भूप जे कट्टर शिवसैनिक ठाकरे गटाचे आहेत त्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांना मैदानात उतरलं आणि काल मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन प्रहारकडून आमदार बच्चू कडू यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। आमदार बच्चू कडूंचा खूप मोठा रोष आहे, कारण आपल्याला माहिती आहे की अनेक वर्षांपासून जे राणा आणि बच्चू कडूंचा वाद झालेला आहे। अनेकदा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी मध्यस्थी करून तो वाद सुद्धा मिटवलेला आहे, परंतु तरी सुद्धा यांचा जो वाद आहे तो मात्र शमलेला नाही। त्यामुळे आता आरोप प्रत्यारोपांचे जे फैरी आहे ते आता मोठ्या प्रमाणात त्या लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला यावेळी पाहायला मिळणार आहे। परंतु एक मात्र नक्की की घटक पक्ष जे आहे ते खूप नाराज आहे नवनीत राणा यांच्या उमेदवारीमध्ये। परंतु आज एक मोठं आव्हान असेलच नवनीत राणांसमोर। एक अगदी छोटासा प्रश्न, थोडक्यात उत्तर। नवनीत राणा जसा अर्ज भरतायत तसंच त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राचा निकाल सुद्धा आज सकाळपर्यंत अपेक्षित आहे। त्या निकालाच्या दृष्टीने काय चर्चा आहेत, अगदी थोडक्यात? नक्की त्यांना निकाल हे नवनीत राणा यांच्या बाजूनच लागेल असे जी चर्चा आहे ती अमरावती जिल्ह्यामध्ये आहे, कारण ज्या अर्थी भाजपनं अधिकृत उमेदवारी दिली त्यामुळे नवनीत राणा आणि त्यांच्या समर्थकांना अपेक्षा आहे की हा निकाल आमच्याकडूनच लागेल अशी चर्चा आहे। परंतु शेवटी निकाल आहे 11 वाजता। आता निकाल काय लागते याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे। धन्यवाद प्रणय, ताजी माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू। अमरावतीमधनं आज नवनीत राणा आपला उमेदवारी अर्ज भरतायत आणि त्यापूर्वी त्या अंबादेवीचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात पोहोचल्यात। आरती संपन्न होते।
आजचा दिवस दोन अर्थांनी नवनीत राणा यांच्यासाठी महत्त्वाचा. एकतर त्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, भाजपच्या त्या अधिकृत उमेदवार असतील, महायुतीने त्यांना उमेदवारी दिली. तर दुसरीकडे जात वैधता प्रमाणपत्राचा विषय गेल्या 5 वर्षांपासून प्रलंबित आहे. सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवलेला होता आणि हाच निकाल आज सकाळी जाहीर केला जाणार आहे. आपले प्रतिनिधी प्रणय निर्माण सध्या आपल्या सोबत आहेत. प्रणय, जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी दिसते नवनीत राणा अर्ज भरतील तेव्हाची. नक्की ज्ञानदा, खूप मोठं भाजप आणि महायुतीकडून शक्ती प्रदर्शन आज अमरावतीमध्ये पाहायला मिळणार आहे. कारण नवनीत राणा ह्या युवा स्वाभिमान पार्टीच्या आहे, परंतु नुकतंच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांना भाजपकडून उमेदवारी देखील देण्यात आलेली आहे. त्यामुळे महायुतीकडून आज अमरावतीमध्ये शक्ती प्रदर्शन आहे. अमरावती शहरातील दसरा मेळावा या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे आणि त्यानंतर भव्य रॅली निघणार आहे. या रॅलीमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा उपस्थित राहणार आहे. परंतु अर्ज दाखल करण्यापूर्वी अमरावतीची जी कुलस्वामिनी आहे अंबादेवी आणि एकविरा देवी या ठिकाणी नवनीत राणा या ठिकाणी अंबादेवी मंदिरात पोहोचलेले. या ठिकाणी पूजा करून आता महाआरती संपन्न झालेली आहे. आणि आपल्याला माहितीच आहे की अनेक उमेदवार जे असतात, जे नामनिर्देशन पत्र दाखल करतात, त्यापूर्वी ते नक्की अमरावतीची कुलस्वामिनी अंबादेवी मंदिराचे चरण स्पर्श करतात आणि इथूनच पूजा अर्चना करून ते नक्की प्रार्थना करतात की लोकसभेमध्ये मला माझा विजय व्हावा म्हणून. त्या निमित्तानेच खासदार नवनीत राणा हे आता अंबादेवी मंदिरात पोहोचलेले आहे. अंबादेवी मंदिराची नुकतीच आरती संपन्न झाली आणि आता त्यालाच लागून एकविरा देवी मंदिर आहे, त्या ठिकाणी सुद्धा नवनीत राणा ह्या पूजा करून महाआरती करणार आहे. यावेळी भाजपचे जे राज्यसभेचे खासदार आहे डॉक्टर अनिल बोंडे हे त्यांच्या सोबत आपल्याला यावेळी पाहायला मिळणार आहे आणि अनेक नेते कार्यकर्ते आहे ते सध्या उपस्थित आहे. ज्ञानदा, आणि आरती संपन्न झाल्याच्या नंतर अर्थात उमेदवारी अर्ज भरताना खूप कागदपत्रांची गरज असते. ती महत्त्वाची कागदपत्र त्यांनी देवी चरणी अर्पण केल्याचं दृश्य सुद्धा आपण पाहतोय. आणि यामध्येच ते जात वैधता प्रमाणपत्र सुद्धा आहे की ज्याबद्दल कमालीची चर्चा आहे. हे संपूर्ण प्रकरण कोर्टामध्ये प्रलंबित सुद्धा होतं, ज्याचा निकाल आज येणार आहे. आणि याच जात वैधता प्रमाणपत्रावरती नवनीत राणांचं पुढचं राजकीय भवितव्य सुद्धा अवलंबून असणार आहे. प्रणय, आणखी एक मुद्दा आहे की ठाकरेंच्या घरासमोर हनुमान चालिसेचं पठण करण्यावरनं बराच वाद झाला. नवनीत राणांना तुरुंगात सुद्धा पाठवलं गेलं. यानंतर खास करून हिंदू भक्त अशी आपली इमेज वेळोवेळी राणा कुटुंबियांनी, खास करून नवनीत राणांनी कशी जपण्याचा प्रयत्न केला राजकारणाच्या दृष्टीनं की ज्ञानदा, त्याचीच पावती म्हणावी लागेल. भाजपकडून जी नवनीत राणांना उमेदवारी मिळालेली आहे ही त्याचीच पावती आहे की नवनीत राणा आणि रवी राणा यांनी जे हनुमान चालिसावरून जो मुद्दा उचलला होता, उद्धव ठाकरे यांच्या घरासमोरच हनुमान चालिसा पठण करणार, परंतु खूप मोठा वाद मुंबईमध्ये यावेळी आपल्याला पाहायला मिळाला. तब्बल 14 दिवस नवनीत राणा आणि आमदार रवी राणांना जेलमध्ये राहावं लागलं. परंतु बाहेर आल्याच्या नंतरही सुद्धा त्यांचा जो हनुमान चालिसा पठणचा जो मुद्दा होता ते त्यांनी कुठेही कमी पडू दिलेला नाही आणि त्यामुळेच ही पावती भाजपकडून नवनीत राणा यांना देण्यात आलेली आहे आणि भाजपची अधिकृत उमेदवारी ही नवनीत राणा यांना दिलेली आहे. आणि विशेष म्हणजे मागील 6 ते 7 महिन्यापासून चंद्रशेखर बावनकुळे असो, फडणवीस असो, यांनी एकच स्टेटमेंट दिलेले अमरावतीमध्ये येऊन की अमरावतीचा पुढचा खासदार हा कमलचाच असेल.
हे त्यांनी सूचक वक्तव्य आधीपासूनच केलेलं होतं आणि अखेर 3 दिवसापूर्वी जेव्हा चंद्रशेखर बावनकुळे यांची बैठक पार पडली, त्या बैठकमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरुवातीला स्पष्ट केलं की मी युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यक्रमात येऊन सांगितलं होतं की पुढचा खासदार हा कमलचाच असेल आणि 51% घेऊन कमलचा उमेदवार या ठिकाणी अमरावतीमधून निवडून येईल असं स्पष्टीकरण दिलं होतं. आणि युवा स्वाभिमान पार्टीची जी दहीहंडी असते त्या दहीहंडी कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा सूतोवाच केलेला होता की पुढचा खासदार अमरावतीमधून कमळ असेल आणि तेच झालेलं आहे. नवनीत राणा यांनी कमलची उमेदवारी देण्यात आली भाजपची आणि आज ते मोठं शक्ती प्रदर्शन करून आपला अर्ज दाखल करणार आहे. ज्ञानदा, धन्यवाद प्रणय या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.